मोठी बातमी उद्धव बाळासाहेबांना अभिवादन करणारे स्मृतीस्थळावर ठाकरे बंधू सोबत दिसतील। संजय राऊतही ठाकरे स्मृतीस्थळावर येणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर आज बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि याच स्मृती दिनाच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे आज एकत्र दिसून येणार आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन राज आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करतील। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आणि राज उद्धव एकत्र बाळासाहेबांना अभिवादन करणार आहे, काय अधिक माहिती? अंकिता, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानेच या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने सर्व बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे। अर्थातच फुलांनी सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच या ठिकाणी जे आहेत काही वेळातच शिवसेनेचे पक्षप्रमुख जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी येणार आहेत आणि सोबतच राज ठाकरे हे देखील या ठिकाणी येणार आहेत असं देखील समजत आहे। मागील 3 ते 4 महिन्यांपासून जे आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आज पुन्हा एकदा हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत या स्मृती दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरेंच्या या ठिकाणी येणार आहेत। अवघ्या काही वेळातच या ठिकाणी खासदार संजय राऊत हे देखील पोहोचणार आहेत। आता सध्या या ठिकाणी खासदार अरविंद सावंत हे सध्या आतमध्ये आहेत, त्यांच्यासोबत दादरचे आमदार महेश सावंत हे देखील सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। कुठेतरी स्मृती दिनानिमित्त आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत। एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि एकीकडे दुसरीकडे समजा पाहायला गेलं तर काँग्रेसचा कुठेतरी विरोध जो आहे तो मनसेसोबत येण्याचा दिसून येत आहे आणि अशामध्येच आज स्मृती दिनानिमित्त पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येताना दिसून येणार आहेत। आपल्याला अवघ्या काही वेळातच हे 11:15 वाजताच्या सुमारास या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मिळत आहे। आणि खरं पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये कुठेतरी आता मनसेची आणि महाविकास आघाडीची युती जी आहे ती झालेली आहे आणि तशा पद्धतीने उमेदवारी अर्ज जे आहेत ते देखील दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे रायगडमधनं जी आहे सुरुवात तर झालेली आहे पण ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, त्यामुळे एकंदरीतच आज पुन्हा एकदा राज आणि उद्धव एकत्र पाहायला मिळणार आहे। या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।